राहिलीचे प्रीत तुझे नामी, धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती. भ्रमरस घडे भोजन पंगती, संताचे संगती सर्व काळ. धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती. तुका म्हणे पोट झाले तीन धाय, खादले ती खाय आवडीने. धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती. विठाला विठाला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, प्रदाम्भोज तेजस्फुरत्चित्रदेशं, विदीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं, समाधीसमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समचरण सरोजं सान्द्रनीलाभुधाभो, जगननीतपाणिं मण्डनं मण्डनाना, मण्डनं मण्डनाना. तरुण तुलसीमाला कंदरं कंदनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, विठ्ठलं चिन्तयामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजव मारुत तुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूत मुख्यं, श्रीरामधूतं शरणं प्रपद्ये. दयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे. ते नमस्कार मी आता प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. या भूतलावर आम्हा जडजीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामेरू, श्रीमंत श्री जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. सेवा करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे उचित ठरतो. तो म्हणजे असा, आज या ठिकाणी पवित्र अशा पावन भूमीमध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीरायाच्या असीम कृपेने, संत महात्म्याच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये आमच्या शहाजी आंधळे यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या निमित्तानं उपस्थित सर्व भजनी मंडळी, गावकरी भजनी मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी आणि उपस्थित मृदंगाचार्य आमचे मित्र शंकर महाराज भेंडेकर हे सुद्धा आज उपस्थित आहेत योगायोग. आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे गायनाचार्य आमचे मोतीरामजी हे सुद्धा उपस्थित आहेत. आमचे प्रल्हाद महाराज आहेत. सगळे आमचे परिचयाचीच मंडळी आहे. त्या निमित्तानं माझ्याकडे आलेले हे कीर्तन पुष्प आहे. विठाला 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 हे आसोदिती जयावरी झळके, की हा पद्म करू माता पारुके, तो जीवसी परिसुखिये महेशेची. एवढे जे महिमेचे करणे, ते वाचा बळे वानू मी कवने.
का सूर्याची अंगाऊतने लागत असे केवता कल्पतरोवरी फुलोरा कायसेनी पाहुणे रुचिर सागरा कवने या सिकापुरा सुवासुदेव चंदनाते कायसेनी चर्चावे अमृताते केवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता के आसे साधन हे जाणोनी मियान मन निवांत केले हे जाणोनी मियान मन निवांत केले ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो सरासरी आणखी आज विशेष उपस्थिती आमचे कालचे कीर्तनकार मुसळे महाराज हे सुद्धा आज उपस्थित आहेत. कीर्तनकारानं एखाद्या कीर्तनकाराच्या उपस्थिती ह्याला महत्व आहे. मोठ्या मनानं असते सुद्धा माझ्या कीर्तनामध्ये मी सुद्धा माझं संचित धन्यच मानले. धन्य मी मानिन आपुले संचित राहिलीचे प्रीत तुझे नामी. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी भक्ती प्रेम ज्ञान नाम किंबहुना जीवनाचे साध्य साधन सगळे या अभंगातून सांगितलेले आहे. पण ते कोणापुढे सांगितलेले आहे? सामान्या पुढे नाही. विकाल ते विका माती नाव ठेवून विका हातो निवड्याचा ठाव. संतांचे जवळ आत बाहेर हा भेदच नाही. ते स्वतः करता जगा करता आणि देवा करता एकच भाषा बोलतात. पण ती कोणती भाषा बोलतात? बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. म्हणून ही भाषा सामान्या पुढे नाही, माणसा पुढे नाही. ही भाषा देवा पुढे आहे. ही भाषा कोणा पुढे आहे? माणसं देखील काही जागी खोटे बोलू शकत नाही. उदाहरणतः डॉक्टर पुढे रोग्याला रोग लपवता येतो का? वकिला पुढे गुन्हेगाराला गुन्हा लपवता येतो का? तसे देवा पुढे खोटे सांगता येणारच नाही. कारण तो अंतर्यामी आहे. खोटे कोटे सरे तुझे पायापासून अंतर जाणती न सांगता तुम्हा कळो येते अंतर. अंतरीचे जाणे आधी वर्तमान. सत्यनारायण करणारी माणसं सत्यनारायण करत असताना अगोदर काय करतात? सत्यनारायण करणारी माणसं सत्यनारायण करत असताना अगोदर काय करतात? कोण म्हणलं लग्न? रवी म्हणला काय? रवीच झालं. लग्न करून सत्यनारायणाला संकल्प करतात असं नाही. सत्यनारायण करणारी माणसं सत्यनारायण करत असताना अगोदर संकल्प करतात. तो संकल्प करणे म्हणजे खोटेपणाचं करतात. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी. सत्यनारायणामध्ये नैवेद्याला गुळाचा खडा ठेवायचा. धर्म अर्थ काम मोक्ष हे सगळं मागायचं. पण ही देवापुढे फसवणूक आहे. पण तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय बोलतात? राहिलीचे प्रीत तुझे नामी. राहिलीचे प्रीत तुझे नामी हे एक वचन आहे. अर्थात देवा करता अनेक वचन नाही. देव एक वचन वाच्या शांत लक्षात शांत ही अनेक नाही. म्हणून भक्त देवाबरोबर जनाबरोबर आणि मनाबरोबर एकच भाषा बोलतात. आपली भाषा प्रत्येकाबरोबर वेगवेगळी असते. मनाची भाषा वेगळी, मनोरथाची मनोराज्याची, जनाबरोबर भाषा स्वार्थाची, देवाबरोबर भाषा
दुःखाची अशी आपली भाषा बदलते, पण संतांची बदलत नाही. ते दुःखही देवाला सांगतात आणि सुखही देवालाच सांगतात. दिने पराधीन अनिका हाती, करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना. भाग गेला ती न गेला, अवघा झाला आनंद आनंद. तुम्ही आम्ही देवाजवळ दुःख सांगू ते संसारातले, पण तुकाराम महाराज जे सांगतात ते कधी त्यांनी संसाराचे दुःख त्यांनी सांगितलेलेच नाही. परमार्थातले आध्यात्मिक दुःख देवापुढे दाखवले की ज्यात व्याभिचार नाही. सर्वांनाच ते दुःख आहे. संसारातल्या दुःखामध्ये व्याभिचार आहे. जे सुख सुखत राहते आणि दुःख दुःखत राहते, त्याचे नाव काय? अव्याभिचार. विठाला विठाला परमार्थातही सुख दुःखाचे अनुभव आहे आणि संसारातही सुख दुःखाचे अनुभव आहे. अनुभव म्हटलं की अनुभव घेणारा, अनुभव घेण्याचे प्रमाण आणि अनुभवाचा विषय, हे तीन अनुभवात लागतातच. कल्पित का होईना त्रिपुटी निर्माण केल्याविना अनुभव येत नाही. मग तुकाराम महाराजाच्या अनुभवाचा विषय काय होता? राहिली से प्रीत राहिली से प्रीत तुझे नामे. तुकाराम महाराज संत होते, त्यांचा अनुभव अलौकिक होता. जीवाला निश्चित साध्य नसते, त्याचेच नाव संसार आहे. संसार हा निश्चित साध्य साधना भाववान आहे. हे विपक्षाचे लक्षण व संदिग्ध साध्यवान हे पक्षाचे लक्षण. जिथे साध्य साधन जमते तो परमार्थ आहे, जिथे साध्य साधन बिघडते तो संसार आहे. संसारात सगळे न जमणारेच येते आणि परमार्थात सगळे जमतेच. कदाचित संसारात न जमणारे असले तरी जमून घ्यावे. परमार्थात जे बाधक आहे ते येतच नाही, जे जमण्याला योग्य आहे तेच येते. संसारात साध्य निश्चित नसते, परमार्थात साध्य निश्चित आहे. त्यामध्ये काही प्रकार आहेत. कधी कोण्या साधनाने कोणते साध्य प्राप्त झाले याची कल्पना असते व कधी कोणत्या साधनाने कोणते साध्य प्राप्त झाले याची कल्पना नसते. खरे साधन ते आहे की जे सगळ्यांना करता येते. दत्तक जाणे साधन होते का? दत्तक किती जण जातात? 10-5 जणांना दत्तक जाता येते का? दत्तक जाणे साधन होत नाही. व्यापार धंदा शेती करणे हे साधन होत नाही. परमार्थातली साधना ही साधन ठरते, कारण ती सर्वांना करता येते. विठाला विठाला तुम्हाला बोर व्हायला का जरा? त्या सांगू काय? नाही बोर होत असलं तर त्या सांगतो. मी असंच पुढे एकदम बसलो होतो, अशी मान हलू लागलं मला. त्या गाडेगावला कीर्तन मान हलू लागलं की सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. मी म्हणलं कीर्तन झालं, म्हणलं काय अभ्यास आहे राव तुमचा. मग मुद्रामची म्हणले आव त्याला ऐकू येत नाही. काय चालू आता इथं मला कोणतं टेन्शन राहिलं नाही. मी शंकर भाऊला बघितल्या मी म्हणलं जमलं गड्या. आता एवढ्या आखाड्यावर एवढा आटास करायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. आज लय अवघड आहे नियोजन करणं, सोपी गोष्ट नाही. पण आज आखाड्यावर एवढा माहोल जमतो म्हणजे प्रेम किती असेल आमच्या त्या आजीवर, साधी गोष्ट नाही. विठाला विठाला माझ्या ध्यानात एक राहतात. माग माझा ऑक्सिजन झालता तेव्हापासून मला जरा कमी दिसायला. क्लिअर तर दिसत ना, नुसत्या नोटा दिसायला. बाया म्हणतात माया महाराष्ट्र पैसे मागायला. पैसे पैसे काय घेत नाही, कारण गेल्या सप्ताहात मी विनामूल्य ठेवला आहे. सप्ताह आमचा विठाला 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 म्हणलं तुम्ही निश्चित सप्ताह करायचा मला. महाराष्ट्रातला कोणताही प्रसिद्ध कीर्तनकार विनामूल्य जर नाही आणला तर अनंतात म्हणायचं. 2 वर्ष मी देवळमाईच्या संस्थांवर विनामूल्य महाराज आणले, पण यंदा ती आपल्यालाच लाज वाटू लागली. ते डिझेल सुद्धा घरून घालू लागले.
मी म्हणलं नाही हे नियोजन बदलायचं. मग यंदा आम्ही काय केलं, फुल नाही फुलाची पाकळी याचं खरी परमार्थामध्ये यावं, पण लय आवाज होते बाहेर, त्याला डिझेल लागतं हे लागतं. विठाला विठाला डिझेल गेलो. हा माझ्या लक्षात नाही. विठाला विठाला ज्यावेळी साधन कळून केले व साध्य प्राप्त झाले तर आपण काय करतो, ज्यावेळी साधन कळून केले व साध्य प्राप्त झाले तर आपण प्रयत्न केला असा शब्द लावतो. म्हणजे साधन आपल्याला एखादं कळालं, आपण प्रयत्न केला असा शब्द लावतो. ज्यावेळी साधनाची कल्पना नसते त्यावेळी साधन प्राप्त झाले तर आपण काय करतो, भाग्य, दैव, अदृष्ट, नसीब असे शब्द लावतो. दैव दैसे कौतिके काहीची दैने न देखी. साधनाचा प्रयत्न केलेला प्रत्यक्ष दिसतो, अदृष्ट नसीब हे दिसतच नाही. पण ते कशावरून ओळखले जाते, ते कार्यावरून ओळखले जाते. भाग्याचे नि भडसे उद्यमाचे निमिषे समृद्धी जात अपेक्षे घर रे गे. माणसाच्या नशिबात जर असलं ना, ते म्हणते ना आला देत आहे पण छप्पर फाडके. एक दोघं भाऊ होते ना, आम्ही गेलो चहा प्याला गेलो. आमच्या सोबत मुसळे महाराज, त्याला माळी घालायचा नाद. ती एक भाऊ होता बगड माळ करून. आम्ही चहा प्यायला गेलो माळ करायच्या घरी. ते म्हणले हे घर कोणाचं, ते म्हणले आमचा भाऊच आहे पण त्याला माळ नाही काय नाही. महाराज म्हणले बोलवा त्याला. बोलवा म्हणल्या ते म्हणला ते येत नाही. मग आपण जाऊ म्हणले त्याच्या इथं. गेलो त्याच्या इथं. गेल्यावर त्याला सांगितलं हे सगळं. ते म्हणला तुम्हाला काय काकत भोपळा देश मोकळा, उभं राहू द्या म्हणला डोसक्याला, माया काय ताण द्याला, माळ घाला हे करा ते करा, ते कुठाने सांगू नका मला. तिथे मुसळे महाराज काय म्हणते, तू असं कर. समोर एक कुंभाराचं घर होतं, त्याचा नित्यनेम होता. पाट उठून ते सगळे नित्यनेमानं फक्त त्याचा गंध बघायचा. मग तेवढं सांगितलं सकाळी, ते जमते मला तेवढं करू आपण काय. त्याचा उठलं की गंध बघायचा, दुसरं काहीच काम नाही. मग हे नित्यनेमानं ते गंध बघायचं ठरलं. उठलं की गंध बघायचा त्याचा, दुसरं काहीच काम नाही. ते एके दिवशी पाठच उठून गेलं. पाठच उठून गेल्यावर त्याला आता ह्याचा गंध बघायचा नित्यने, त्याला सगळा गाव पालता घातला तुम्हाला काय घडतं नाही. ते गेलं छड्या खांदायला. छड्या खांदाय गेलं हे त्याच्या महागच ते छड्या खंदीत त्याला ते हांडा गवसला सोन्याचा हांडा गवसला. आणि हे ना काय केलं, गंध बघितला, बघितलं म्हणला फक्त. त्यानं काय बघितला, गंध. त्याला काय गवसलं म्हणला, ह्यानं बघितलं म्हणला, ह्याला आता अर्ज द्यावं लागते. तसं जसं नशिबात असेल ना तसं भेटले. म्हणून माऊली म्हणतात, भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि विषे समृद्धी जात आपेचे ते घर चलत येतात. आमच्या सरोंजनला आणलं ना, विठाला विठाला भाग्य जय सानुकूळ तय केले उद्यम सदा सफळ. तसे तुकाराम महाराजांना जो लाभ झाला होता तो प्राप्त होण्याकरता त्यांनी काही साधना केली होती का, त्यात लागणारा योग्य अधिकार होता का. विवेक, वैराग्य, ज्ञान, भक्ती, प्रेम, नाम हे काही आपल्या जवळ आहे का, त्याचा त्यांनी विचार केला तेव्हा त्यांना हे जवळ काहीच असलेले दिसले नाही. उलट महाराज काय म्हणतात, पतित 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 बरी मी त्रिवाचा पतित, असा असूनही माझी नामावर प्रीती जडली, ते साध्य माझ्या हाती आले आहे.
तेच माझं परम भाग्य समजितो आणि तेच अभंगाच्या पहिल्या शब्द धन्य. टाळ्या वाजवा काय आवाज आणि तुमच्या पाठीमाग आमच्या सारखे गेले खरं स्वर म्हणजे स्वर. मी एकदा त्या ह्याला नावलगावला अभंग घेतला शिवरात्रीच्या. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाये माझे चित्ती, त्याचे पाये माझे चित्ती, त्याचे पाये माझे चित्ती. माग भजने म्हणायला लागले, शिव भोळा चक्रवर्ती तुई माय मई चुलती. आता असे भजने असले किती अवघड. त्याच्यामुळे मला आता टेन्शनच नाही. म्हणून महाराज म्हणतात, मी माझं संचित धन्य मानी, धन्य मी मानीन आपुले संचित, राहिली प्रीत तुझे नाम. भाग्याचा उदय की दैवाची गती, मज जोडली संगती हरिदासाची, पुण्य फळले भोवता दिवसा. भाग्य उदयाचा कसा झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावले. माझिया सत्यत वादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, साधना न करता साध्य प्राप्त झाले, तर अज्ञात कारणाकडे धावले. व्यवहारात देखील बघा, एखाद्या माणसाला मुलगा होण्याची आशा सुटल्यावर त्याला जर मुलगा झाला तर तो काय म्हणतो की देवाची कृपा आहे. अर्थात अदृष्ट संचित दैव मानतो. साधना न करता साध्य प्राप्त झाले तर अदृष्ट नसीब असे शब्द. मग महाराज म्हणतात, अनेक साधने करून मला साध्य मिळाले नाही, ते मला विनाशायाची सहज मिळाले, त्याचे कारण धन्य मी माने आपुले संचित. धन्य हा शब्द फार महत्वाचा आहे. परमार्थामध्ये भाग्य शब्द लागत नाही. संसारामध्ये भाग्य धन्य हे दोन्ही शब्द लागत नाही. परमार्थामध्ये धन्य शब्द लागतो. धन्य हा शब्द फार महत्वाचा आहे. जो धन्य झाला तो परत अधन्य कधीच होत नाही. राजा पुण्यवान असेल पण धन्य नाही. धन्य हा शब्द फार महत्वाचा आहे. पुण्याचे पर्यावसान पापात होते, शुभाचे पर्यावसान अशुभात होते, चांगल्याचे पर्यावसान वाईटात होते, पण धन्यतेचे पर्यावसान अधन्यतेत कधीच होते. मग धन्य कोण? हरिपाठी शिरावला तोची धन्य हरिपाठी शिरावला. मनोमार्गे गेला तो येतेची मुकला, आणि हरिपाठी शिरावला तोची धन्य. धन्य म्हणजे कृत्य निरपेक्ष, सर्व गुणाने पूर्ण, भगवंताशी सख्यत्व जडले आहे, तो धन्य. यालाच हरिपाठी शिरावणे असे म्हणतात. येणे जाणे, जन्म मरण येणे जाणे संपले म्हणजे संसार संपले. काही गोष्टी परमार्थात व्यक्त करणे दंभ ठरते. अहंकार, द्वेष, मत्सर प्रगट होते. ते प्रगट करणे योग्य नाही, ते प्रगट करणे योग्य नाही असे महाराज म्हणतात. पण ते प्रगट करणे योग्य नाही, पण महाराज त्या वृत्तीचे नव्हते. तुकाराम महाराज त्या वृत्तीचे होते का? अहंकार, द्वेष, मत्सर हे प्रगट करणे योग्य नाही. हे उद्गार अहंकाराचे नाहीत म्हणतात महाराज. हे उद्गार अहंकाराचे आहेत. कसे? अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. महाराज म्हणतात आवरलं नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, हरिताई परी. म्हणून हे उद्गार अहंकाराचे नाहीत, अनुभवाचे आहेत. अगोदर महाराजांना काय घेतलाय? अनुभव. अनुभव आले अंगा. हे उद्गार अहंकाराचे नाहीत. मी माझे संचित धन्य माने, मी माझे संचित धन्य माने. महाराज एवढी धन्यता मानतात. काय मिळालं? महाराज म्हणतात, राहिली प्रीत तुझे नाम.
मुखाने नाम घेणे वेगळे आणि नामावर प्रेम राहणे वेगळे. ज्या साध्य साधनावर प्रेम नाही ते साध्य साधन महत्वाचे आहे, महत्वाचे नाही. प्रेमाने त्याला महत्व येते. येल बहुत जोडीची किरीटी, जयाचे भजने भोगासाठी. ते नाम घेतात पण प्रेम नाही. ते नाम घेतात पण प्रेमाविन भजन अर्थाविन पोती. कंठी राहो नाम नांगी भरून या प्रेम. देव व भक्त यांच्यातील महत्वाचा संबंध काय आहे? देव व भक्त यांच्यातील महत्वाचा संबंध काय? प्रेम. देव व भक्त यांच्यातील महत्वाचा संबंध म्हणजे प्रेम. पण त्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक सामान्य प्रेम, एक विशेष प्रेम आणि एक अतिविशेष प्रेम. सामान्य प्रेम म्हणजे देव सर्वांना सर्व काही देतो. जन्मल्या बरोबर देव काय करतो? जीवाच्या दुधाची सोय करतो. जन्मल्या बरोबर जीवाच्या दुधाची सोय करतो. कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोन्ही, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती. कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोन्ही. म्हणजे इकडं बाळाची भूक जशी वाढते का तिकडे दुधाची पण वाढ होते. कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लाडा. कारे नाटविसी पाळो देवाची, पोचितो जगाची एकला. हे झालं सामान्य प्रेम. आता विशेष प्रेम. श्रीकृष्णाने आपल्या 8 पत्न्यांची इच्छा पूर्ण केली. रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी, भद्रा अशा 8 पत्न्यांची इच्छा पूर्ण केली. रुक्मिणी म्हणाली, देवा मला आपल्यासारखा सुंदर पुत्र पाहिजे. देव म्हणाले त्याच्याकरता 10 वर्ष तपश्चर्या करावं लागेल. 10 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर रुक्मिणीला प्रद्युम्न नावाचा मुलगा, तो अतिशय देखणा होता. सत्यभामा काय म्हणली, मला पारिजाताचे झाड पाहिजे. देवानं स्वर्गातील पारिजाताचे झाड आणून सत्यभामेच्या अंगणात लावले. तर त्याचे फुलं मात्र कुठे पडू लागले? रुक्मिणीच्या अंगणात. अशा प्रकारे देवानं आपल्या नातेवाईकावर जास्त लक्ष दिलं. ते झालं विशेष प्रेम. आता अतिविशेष प्रेम. ते प्रेम कोणावर असते? हा, म्हणजे सगळ्यात भक्त जास्त देवाला आवडते. ह्या दोन्ही प्रमाणामधून फक्त देवाला भक्त जास्त आवडतात. तर त्या प्रेमाला माऊलीने उपमा दिलेली आहे. निरुपम प्रेम, अद्भुत प्रेम आणि साधू प्रेम. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे. जे सारखे पण पाठाचे करीतू असे, या जगदीश्वराचे प्रेम येत दिसते निरुपम. कैसे पार्थे केले सर्वतम पुण्य केले. असे नाव दिले माऊलीने. म्हणून सगळ्यात देवाला जास्त भक्त आवडतात. विठाला 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 कंठी राहो नाम अंगी भरून या प्रेम. ऐसे काही द्यावे दान, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा. सारांश नामाला मूल्य प्रेमाने येते. उदाहरणतः घरात सुनबाई ही सगळ्या माणसाची नाव घेते, पण प्रेम आहे का? नवऱ्याचे नाव घेण्यामध्ये प्रेम असते. जसे देवावर ज्याचे प्रेम आहे त्याचेच प्रेम त्याच्या नावावर आहे. म्हणून राहिलीचे प्रीत तुझे नामे, राहिलीचे प्रीत तुझे नामे.
आपुले संचित हे नुसतं तर काय म्हणले, अहंकार प्रगट झाल्यासारखं त्याला वाटलं. आपल्याला अहंकार. परवा मला एक जण भेटलं, म्हणला 10 वर्ष झालं भावाचं तोंड सुद्धा बघितलं. म्हणलं लय पराक्रम केलं चांगलं. आणि बहिणीच्या तर दारात पाऊलही टाकला नाही मला. मी म्हणलं ती मेल्यावर जातील साडी घेऊन, शेवटची साडी चोरी कोणाची असते? भावाची. ती मेल्यावर जातील, मोठ्यानं लढतील, काय उपयोग आहे? पण अहंकार माणसाला बसू देत नाही. हा वा वा वा. तू का म्हणे, जरी गिळीला अहंकार जरी वसे घर नारा. आणखी एक प्रमाण आहे, आठवण सांगा बरं. अहंकार गेला तुका म्हणे. मी म्हणलं शेवटला तू साडी चोळी घेऊन जातील, काय उपयोग आहे का? कारण जोपर्यंत आपले नाते गोते आहेत ते जर माणसानं जपले ना, तर तेवढा परमात्मा दुसरा कोणताच नाही. लक्षात का? माये बाप केवळ काशी तेने न जावे सकळ तीर्थाची धुरी हे दया सेवेची. जिंदा बाप कोई ना पुजे, जिंदा बाप कोई ना पुजे, मरे बाद पुतिवाया मिट्टी भर चावल लेके, कौवे को बाप बनाया, कौवे को बाप बनाया, कबीरा कबीरा. जित्या नाही अन्न मेल्यावरी माटी काय की नाग बना के, हो हो माटी काय की नाग बना के, लोग लगे पुजवाया, जिंदा नाग जब घर में निकले, ले लाठी धमकाया, ले लाठी धमकाया. आपण काय करतो नागपंचमीला, काय करतो? जिवंत नाग निघाल्या काठी घेऊन मारतो. जिवंत आहे तो पण कोणी कदर केली नाही झालं. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस तुमचे नाते काय असतील ते तुम्ही ते जपायचा प्रयत्न करा. तेवढंच परमात्मा करा. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. महाराज म्हणतात, धन्य मी मानेन आपुले संचित, राहिलीचे प्रीत तुझे नामे. मी धन्य झालो, मी आता धन्य झालो, धन्य झालो आता याची संधी. न पडे या वाही काळा. मी काळाच्या हातात पडणार नाही, म्हणजे जनता सुद्धा पडू देणार नाही. संत महात्म्याला काय असतं की लेकर काळाच्या उडत हे जेन नदते, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. खरी चिंता कोणाला असते? एक संत महात्म्याला, एक आवीला. त्याच्या व्यतिरिक्त कोणालाच काळजी नाही कोणाची. माय मंदिर हलले, लागे कळस फुटाया, माय मंदिर हलले, लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षी जाई तिला ना भेटाया. तीन बांधल घरट दिला विसावा निवारा, तीन बांधल घरट दिला विसावा निवारा, घेऊनिया पंखा खाली मुठी भरविला सारा, गोड रक्ताला लागली लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षी आई तिला ना भेटाया, गाई तिला ना भेटाया. फक्त एक संत आणि दुसऱ्या आई, त्याच्या व्यतिरिक्त कोणालाच कळवळा नाही. म्हणून पडती हाती धन्य झालो आता याची संधी नाही, न पडे या वाही काळा हाती. मी तर काळाच्या हातात पडणार नाही, पण ही जनता सुद्धा काळाच्या हातात पडू देणार नाही. आता टाइम संपत आला.
विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काय चांगले शब्द असतील ते तुम्ही घेऊन जा. काय अपशब्द असतील ते माझे मला परत. आजचे अन्नदाते नाथराव मुरकुटे कराटे साहेब यांचं आज अन्नदान झालेलं. ब्रह्मरस घडे भोजन पंगती संताचे संगती सर्व काळ तुका म्हणे पोट झालेची निघाल खादलीची खाय आवडली. धन्य झालो आता याची संदेह नाही न पडे या वाही काळा हाती. आतापर्यंत तुम्हाला मी टाळ्या वाजव म्हणलो का म्हणलं नाही विचारायची. कारण तुम्ही यालाच ही चूक करायची. ये ना गेल्या कोणाला भिकाराला काय होता. त्याच्यामुळे टाळ्या पिळ्या कोणाला त्रास द्यायचाच नाही. तुम्ही पाय लांबून बसा. आता यंदा तुम्ही शाली आणल्या. तुम्हाला पुढच्या वर्षी जर शहाजीने सप्ताह ठेवला मऊ कीर्तन जर फुलं बिनधास्त झोपायचं. थोडं बरं वाटलं तर तोंड उघडायचं. त्याचं सण लावून द्यायची. कानच घ्यायचा नाही. उगं त्रास द्यायचा नाही हो. उगं त्रास देऊन उपयोग. कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला पाठीचा असतो. त्याच्यामुळं ताण द्यायचा नाही. विठ्ठल जय 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 जय